मी रितिक कुंभार. मी डॉक्टर एनी बेजंट रोडला फटाकडी चाळमध्ये राहतो आणि माझी गाडी पण इथं चाळीच्या गेटच्या बाहेरच बरोबर उभी केली आहे. माझं शिक्षण मी हॉटेल मॅनेजमेंट केलं. 2.5 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या आधी मी हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण केलं. मी हॉटेलमध्ये काम करत असताना पुण्याला होतो सयाजीला 5 स्टार हॉटेलला. पण लॉकडाऊनमध्ये जेव्हा माझा जॉब गेला त्याच्यानंतर मी विचार केला स्वतःचं काहीतरी चालू करू. त्यामुळे मी इथं आजूबाजूला इथं हॉटेल वगैरे सगळं बघत होतो. तर तेच हॉटेल जागा वगैरे हे बघताना मला एका ठिकाणी फूड ट्रक दिसला. तर मी तिथं जाऊन चौकशी केली तर मला अवनीबद्दल माहिती भेटली. अनिल सरांनी मला मार्गदर्शन केलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी मला लोन प्रोसेस वगैरे सगळं सांगितलं. डॉक्युमेंटेशन कसे असतील, लोन कसे असतील ते सगळं सांगितलं. आणि अण्णाभाऊ साठे संस्थेतर्फे माझा ओबीसी समाज माझा असल्यामुळे त्यांनी मला इंटरेस्ट फ्री लोन करून दिली. जसा EMI भरेल त्याच्या मंथ एंड पर्यंत माझा इंटरेस्ट रिटर्न येऊन जातो. मला डॉक्युमेंट्स पण दिले सगळे. गुमा स्टाफ दिला, उद्यम दिला, IFSSI दिला, लायसन्स वगैरे सगळं काढून दिलं. मला सगळे डॉक्युमेंटसाठी मदत केली मला. आणि काय म्हटलं तरी 2-3 महिन्यामध्ये माझी गाडी माझ्याकडे पूर्ण गाडी मला भेटली. आता अनिल सरांनी मला ठाण्याला घेऊन गेले. मला जसं एक्सपेक्ट होतं त्याचनुसार त्यांनी करून दिलं सगळं फॅब्रिकेशन वगैरे सगळं. माझं सगळं सामान बसेल, माझे मशिनी बसतील त्या हिशोबाने मी त्यांना पूर्ण एक चित्र आकारून दिलेलं की मला असं असं पाहिजे म्हणून. तर त्या हिशोबाने सगळं मला त्यांनी करून दिलं फॅब्रिकेशन वगैरे. तर स्टिकर पण त्यांनी मला करून दिले. स्टिकरचं पण राजे ब्रदर्सचं मला नाव पाहिजे होतं त्याच्यावरती. राजे ब्रदर्सचे मला सिम्पल अँड स्वीट असं स्टिकर पाहिजे होतं. तर ते सुद्धा त्यांनी मला सगळं क्लिअर लावून दिलं. मी गाडी स्टार्ट केली माझी 3 मे 2022 मध्ये स्टार्ट केली. आज मला काहीतरी 1.5 वर्षापर्यंत पूर्ण होत आलं. तेव्हापासूनच मला स्टार्ट केल्यापासूनच ग्राहकांचा प्रतिसाद खूप चांगला येत होता. इथे सँडविच मी ग्राहकांनुसारच इथं जे जाईल सर्वे करून जे जाईल ते चांगल्या पद्धतीने मी ते सँडविच वगैरे मिल्कशेक मॉकटेल्स ठेवले. आणि नाही म्हटलं तरी माझं मंथली 30 ते 40 हजार प्रॉफिट असा निघून जातो. मी अनिल सरांचा आणि अवनी लघु उद्योग केंद्राचा खूप खूप धन्यवाद आभार करतो. खरं तर तसं बघायला गेलं तर मराठी माणसांनी, मराठी पोरांनी धंद्यामध्ये उतरायलाच पाहिजे. ऍक्च्युली माझं स्वतःला इथं मला कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही म्हणून मला स्वतःचा बिझनेस चालू करायचा होता. तर त्यामध्ये अनिल सरांनी मला खूप मदत केली. तर सगळ्या मराठी पोरांना पण मला एक नम्र विनंती, स्वतःचा एक बिझनेस चालू करा जेणेकरून महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठी तरुण पिढीचं काही ना काहीतरी चांगलं होईल. तिथं वर्ली नाक्यावरती लवगुरु फ्लायओव्हरच्या खाली माझी स्वतःची राजे ब्रदर्स म्हणून गाडी आहे. तिथे तुम्ही स्वतः सगळेजण येऊन नक्की व्हिजिट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.